अभिषेक यांचं आगमन झालेलं आहे. वैद्यकीय नेतृत्वावर विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं आणि नवनिर्वाचित अध्यक्ष श्री दिनेश भाऊ पडदे यांच्यासह एकूण 25 नवनिर्वाचित सदस्य या ठिकाणी जे काही निवडून आले आहेत त्यांच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. यासाठी उपस्थित या नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सदस्यांचे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी स्वागत आहे. त्याचप्रमाणे या गावातील सर्व नागरिक, महिला, बंधू भगिनी, त्याचप्रमाणे माध्यम प्रतिनिधी आणि आपण सर्वांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. सर्वप्रथम मी 10 मे 2023 पासून या नगरपालिकेमध्ये प्रशासक कार्यरत होते. या नगरपालिकेमध्ये प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होतो आणि यानंतर आता नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व सदस्य नगरपालिकेची पूर्णपणे या ठिकाणी निर्वाचित झालेले आहे आणि आज त्यांचा पदग्रहण सोहळा आहे. सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण या कार्यक्रमाची सुरुवात ही सन्माननीय नगराध्यक्ष यांच्या स्वागताने करूया. त्यानंतर त्यांना रितसर पदभार दिला जाईल आणि त्यानंतर सर्व जे सन्माननीय नवनिर्वाचित महिला व पुरुष नगरसेवक नवनिर्वाचित सदस्य आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्यानंतर मान्यवरांचं मनोगत आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप अशी सर्वसाधारण कार्यक्रमाची रूपरेषा राहील. बदलापूर नगरपालिकेच्या 2025 ते 30च्या या पदग्रहण सोहळ्याकरता माझ्याकरता उपस्थित सर्व वैजापूर सर्व तालुक्याची जनतेचं उपस्थित राहिले त्याबद्दल मी नतमस्तक होऊन सगळ्यांचे आभार मानतो. एवढं प्रेम तुम्ही सगळ्यांनी दिला त्याबद्दल जे ऋण तुमचे माझ्यावर झालेले ते मी कधी विसरू शकत नाही. आजच्या या बैठक म्हणजे या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित असलेले आदरणीय साहेबबाई, आदरणीय अतिशय कैलाजी पवार, आमचे ज्ञानेश्वरांना, आदरणीय प्रशांत कर्वे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सीताराम शेख, मुकुल दाभाडे, दत्ते सर, आमचे बोलू नाही आमचे कल्याण गायगोडे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तू पाटील, इथे उपस्थित असलेले विशाल सरचेती, वालतुरे सर, प्रकाश चव्हाण, कारद घाटे, दिनेश राजपूत, उल्हास भोगडे, आमचे कपूर शेठ, शैलेश चव्हाण, बंडूवाणी, मोहनापा आहेत, सर्व उपस्थित नगरसेवक पंकज ठोंबरे, उल्हास भाऊ, राफे साहेब, उपस्थित सर्व आमचे काशीनाथ दादा, इंद्रशेठ बोत्रा, जीवन भाऊ, वालतुरे सर, उल्हास भाऊचं घेतलं नाव, उपस्थित सर्वांचे नाव घेऊ शकतो. उपस्थित सगळे योगा ग्रुप पण तुमचा उपस्थित आमचे मुख्य अधिकारी विगोस साहेब, नगरपालिकेचे सर्व स्टाफ उपस्थित, इथे सर्व पत्रकार बंधूंनो उपस्थित, सर्व शहर व ग्रामीणचे माझे सर्व स्नेही, माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या उपस्थित, आमच्या सविता भाभी, कारण की आमचे मित्र बाळूशेठ ते 2-3 दिवसापासून दिल्लीला गेले होते. खरं म्हणजे आज सागरबाई उनके अखिलबाई आज लगे देने की प्लेन फ्लाइट हो धोखा ज्यादा रहने की वजह से वो आ नहीं सके, इसलिए उनका फोन आया 8 बजे, चेक कर लो तुम अभी, क्योंकि लोकांची पण अपेक्षा होती का लवकर चार्ज घेऊन लवकर काम सुरुवात हो.
तुम्ही हे प्रेम माझ्यावर केलं, एवढ्या मतदारांनी मला निवडून दिलं, सगळ्या नगरसेवकांना निवडून दिलं, सगळ्याच पक्षाचा, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आमचे जे रिटायर्ड कर्मचारी पण ठाकूर सर पासून, रघुनाथ सागर पासून, बाळासाहेब चव्हाण, पुणे साहेब हे पण सगळे उपस्थित आहे. आत्ताच सलीमभाई बोलले ठाकूर सर का एकदा निवडून आल्यावर नगराध्यक्ष झाल्यावर तो फक्त एका पक्षाचा एका पार्टीचा राहत नाही, तो सर्व गावाचा राहतो. गेल्या 30 वर्षापासून तुमच्या आशीर्वादाने मला या वैजापूर शहराची सेवा करण्याचे योग आलेले. भरपूर विकास कामं आपण आतापर्यंत करत आलेलो आहे, पण याच्या पुढे पण आता शहर खूप झपाट्याने वाढलं. नवीन सगळ्यात पहिले आपल्याला जे करायचं आहे ती नवीन वॉटर सप्लाय स्कीम ती आपली पूर्ण तयार आहे. फक्त थोडे काही मीटिंग मध्ये घेऊन काही बदल करायचे का अजून, कारण की ते 20-30 वर्षाच्या हिशोबाने आपल्याला पुढच्या करायची आहे, ती लगेच करायची. आरोग्याच्या बाबतीत जे दुसरं मेन मुद्दा आहे का आरोग्यात आपल्याला इथे सब डिव्हिजनल हॉस्पिटल आहे, पण लोकांची बॉडी नीड आल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतात. आपल्याकडे हॉस्पिटल स्टाफ कमी आहे, पण एखाद्या प्रायव्हेट जसं आता LGS आहे, SNDT आहे, यांच्याशी बोलणं झालेलं आहे. टायअप करून सगळी डॉक्टरची सुविधा इथे, ज्या पेशंटचे ऑपरेशन करायचे इथे त्यांची गाडी येईल आणि आपले गोरगरीब लोकांना घेऊन जाईल. ही सेवा आपल्याला इथे महिन्यात लगेच चालू करायची आहे. आता इथे उपस्थित आपण सर्वच जण जवळपास हे सगळे वाणी साहेबांचे श्रेय सगळे जवळपास उपस्थित इथे आके वय असू द्या, सागर वय असू द्या, सगळे जे बसलेले. तर आपली इच्छा होती का वाणी साहेबांचा एक पुतळा इथे हवा. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे काम पण करायचं आहे. आपलं धोरण मागच्या मीटिंग मध्ये झालेलं आहे, पण 3 वर्षापासून प्रशासक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का प्रशासक होता. 3-4 प्रशासक असल्यावर त्यांना पण लिमिट येतं, निधीचं प्रॉब्लेम येतं. मध्ये एक सगळ्यांवर एक काळ आला होता एक वर्षाचा, ते मॅडम आल्या, कर्मचाऱ्यांपासून गावाच्या लोकांचे खूप हाल झाले. परत विनोद साहेबांना सगळ्यांना मिळून आणलं, थोडं सुद्धा पण ते मग ते लोकांकडे एक खुर्ची आलं. पण आता बॉडी आलेली आहे, सगळ्या समस्या जे साफसफाईची समस्या मेन झालेली आहे, ती पण एक आठवड्यातच सगळ्या आपण लवकरात लवकर वैजापूर शहराला जसं पहिले रोज घंटागाड्या यायचे, कशाचं विलीकरण व्हायचं, सगळ्या गोष्टी आपण एक आठवड्याच्या आतच सगळ्या चालू करू. म्हणजे कोणाला काही त्रास नाही होणार. प्रत्येक शहरवासियांना स्वच्छता, साफसफाई म्हणजे मेन आपले मुद्दे आहेत. शिक्षण, आरोग्य, शिक्षणाच्या बाबतीत पण आपल्या शाळा 7वी पर्यंत म्हणजे प्राथमिक शाळा आहे, पण त्या 10वी-12वी पर्यंत पुढच्या शैक्षणिक वर्षात कसं करायचं. चौथं घरकुलचं, जे शासकीय जमीनवर बसलेले लोक आहेत त्यांना घरकुल कसं करायचं, कारण की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे, ते पण लगेच मार्ग लावायचे आहे आपल्याला. म्हणजे हे जी बॉडी आजपासूनची यांचं हे मेन उद्देश राहणार आहे का लगेच घरकुल लवकरात लवकर 2-3 महिन्यातच नवीन घरकुल कसे हो. कारण की पंतप्रधान आवास योजनामध्ये घरकुल वैयक्तिक जागेवर देणं चालू आहे, पण शासकीय जागेवर जे बसलेले आपले अण्णाभाऊ साठे नगर पासून दत्तनगर असू द्या, पंचशील नगर असू द्या, या सगळ्यांना कसं आपली वीरवस्ती असू द्या देवी मंदिरची, त्या सगळ्यांना कसं लवकरात लवकर घरकुल स्वतःच्या शासकीय जागेवर उपलब्ध होतील याच्याकरता आपल्याला हे 2-3 महिन्यातच सगळ्यांना मिळून प्रयत्न करायचे. असे भरपूर काम करायचे. तुम्ही आतापर्यंत सगळ्यांनी संधी देत आलेले, त्याचं सोनं करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. पण आता खूप मोठे तुम्ही विश्वास टाकलेला आहे, कारण की मी जनरलची माझी सागरबाई अखिलबाई दुसरी निवडणूक आहे. तुमचं राजू उभे हे दुसरे टप्पे आहे, समजा हे दुसरे ज्येष्ठ हे आहे समजा बापू हे 2001 आले. 95 पासून आपणच सगळे परभणी होतो, म्हणजे आम्ही सगळे तर प्रयत्न आपण सगळं केलेला आहे. ह्याच्या पुढे पण सगळे प्रयत्न होतील. मी सगळेच कार्यकर्त्यांचे सगळ्या पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे असू द्या, राष्ट्रवादीचे असू द्या, त्यांनी खूप मेहनत केली. ते स्वतः उमेदवार आहे म्हणून आता माझ्याकडे सगळ्यांनी पळाले, आज पण पळाले, आता पण पळून लागले. आज पण सगळी धावपळ झाली. सगळ्यांना सोमवार असून पण सगळे व्यापारी लोकांना आलं, कारण की सोमवारचा दिवस होता. 4:01-12 वाजले. आमचं 10चं नियोजन होतं, पण सगळी धावपळ झाली. लोकांना थंडीचे दिवस असल्यामुळे यायला थोडा उशीर झाला.
आणि मी जे पण आपले उमेदवार ते दोन्ही पक्षाचे तिन्ही पक्षाचे असू द्या, आपले भारतीय जनता पार्टीचे असू द्या, राष्ट्रवादीचे असू द्या, शिवसेनेचे असू द्या, का तुम्ही मनात काही आणू नका. पडले तरी आम्ही सगळे समजदार आहे. राजकारणात होत राहतं मागे पुढे. मी आमदारकीत पडलो 1 वर्षापूर्वी, मी घरी बसलो का मी दुसऱ्या दिवशी बाहेर निघालो. म्हणून कोणी खचून जायचं नाही. सगळे काम करणारे समाजकार्य करत राहा. व्यापाराच्या दृष्टीने तुम्ही राजकारण व समाजकारण बघू नका. समाजकारण चांगल्या मनाने करत राहा. 100% जे पराभूत झालेले आता उपस्थित आहे भरपूर इथे सगळ्या पक्षाचे असू द्या. मी फक्त भाजपचे म्हणत आहे, राष्ट्रवादीचे म्हणत, सगळ्या पक्षाचे असू द्या. सगळ्यांना योग्य काम केलं तर संधी भेटेल. सगळे राजकीय यांची विचार असू द्या, सैनिक असू द्या, सगळेच म्हणजे यंग टीमनी यावेळेस जे आपले कॉन्सिल सिनियर यंग महिलांची संख्या पण जास्त आहे. महिलांमध्ये सगळे नवीन आलेले आहे. तर माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला सगळं शिकून देऊ. आता 2-3 आहे जुनियर आहे, सिनियर फक्त याच्यात मला वाटतं 2-3 जोशी आहे, पाकाबू हे दोघंच नाही, बाकी सगळे नवीन आहे. तर नवीन असून पण ती लोकांमध्ये जा, लोकांच्या समस्या जाणून घ्या. काम करायला आम्ही सगळे आहे, वडे आहे. ही जरी कॉन्सिलमध्ये असतील ही पूर्ण मदत करेल, तुम्हाला सगळं करेल. ते नंतरचे आहे. आज तर 4 घेतला, आता 25 दिवस आहे त्याला की 4 घेतल्यावर आता हे कळवती कधी 4 घेतलं मग निघेल. आपण त्याला खूप वेळ जायचंय. 20 दिवसाच्या 25 दिवस जायचे. म्हणून ते आपण नंतर सगळे बसून ठरवू. कारण की सगळ्यांची इच्छा असते. एवढं सोपं नसतं. हे निवडणुका सोपे आहे, पण कॉप करणं बाकी गोष्टी करणं हे खूप आवड आहे. सगळ्यांची इच्छा असते, सगळ्यांची जे असतं, पण निर्णय घेताना जे प्रमुख असतात 2-4 लोक त्यांना काय खूप त्रास होतो. सगळे जवळचे असतात. बघा मी असंवैधानिक काही करत नाही. तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून. या असेल ते सगळे मिळून सगळे निर्णय घेतील. आपण सगळ्याच समाजांनी आपल्याला इथे भरपूर काही करायचंय. अजून मुस्लिम वस्ती खूप वाढलेली आहे. मुस्लिम लोकांकरता तिकडे स्मशानभूमी, हिंदू समाज पण खूप वाढलेला आहे. तिकडे आपल्याला एक स्मशानभूमी, एक स्मशानभूमी करायची आहे. मुस्लिम समाजची दफन विधी करायची आहे. ख्रिश्चन समाज करता दफन विधी आहे. एक शादी गाला, अजून मंगल कार्यालय आपले शिवाजी मंगल कार्यालयाच्या भागात आलं. पण ह्या नवीन भागाचे जे गोरगरीब आपले जनता राहतील त्यांच्याकरता एक चांगलं मंगल कार्यालय, असे खूप सारे वैजापूर शहराच्या विकासाकरता आपल्याला सगळ्या समाजाला, सगळ्या घटकांना घेऊन खूप काम करायचं आहे. आपण आज सगळे आमच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक घटकातले सगळे आले, त्याबद्दल परत एकदा मी नतमस्तक होऊन सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. जसं प्रेम तुम्ही आतापर्यंत करत आले असंच प्रेम भविष्यात पण तुम्ही करत जाणार असेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सगळ्यांना विनंती करतो का कार्यक्रम म्हणजे हे संपल्यावर जलपान घेऊनच इंदर भाऊ छोटासा लढेव आहे ज्याला मला नाही जास्त पाणीचं सगळ्यांनी असं वाटून सोमवार आहे मला कळतंय, पण आज माझ्याकरता सोमवार थोडं उशिरा चालू करा. अखिलभाई असू द्या, आमच्या एक सिनियर मंडळी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली इलेक्शनचे नियोजन करता. आमचे भाऊचे आज उपस्थित नाहीये, यांचं पण मी साबेरभाईचं पण असू द्या, सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो. आपण सगळे आले इथे आज 25च्या 25 लोक वैजापूर शहराच्या विकासाकरता एक चांगली गोष्ट आहे. सगळे एकत्र येऊन आमचे सुलतान पाटील तिकडे बसलेले त्यांनी पण खूप मेहनत केली. सगळे जे उपस्थित आहे सगळ्यांचे नाव घेऊ शकतो. कोणाचे नाव विसरले असतील बिलाल तो मुझे ये करना क्योंकि आप सबके नाम लेने वाले तो आधा घंटा जाएंगे. सोमवार है आमचे दोन्ही मंडळ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी के हमारे शहर अध्यक्ष बजरंग मगर हे यांनी पण खूप संदीप ढोबरे असू द्या, सुरेश गावकर असू द्या. हा आणि आता साहेबांचा वाढदिवस बापे साहेब आपण मेरे तरफ से बनवला था.
बुक्या देऊन वापर इथे आला त्याबद्दल परत एकदा आभार मानतो व बिगो साहेबांचा आज जन्मदिवस आहे. त्यांना वैजापूर शहराचा प्रथम नागरिक या निमित्ताने उपस्थित आपल्या सर्वांतर्फे आम्ही सगळी मंडळी त्यांना बुके देऊन त्यांचं शुभेच्छा देतो. माझे दोन शब्द संपवतो. सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी नाश्ता केल्याशिवाय जाऊ नये. माजी नगरसेवक आणि आताचे मिस्टर नगरसेवक